मन समजण्यासाठी एक अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते काय आहे त्याचं फक्त उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. ते दाखवल्यानंतर सोपं होईल मन समजणं. तुम्ही म्हणाल काय बाबा त्या एका वस्तूवरती बरोबर आहे, त्या वस्तूवरतीच अवलंबून आहे. बडके सर. हो हो आले सगळे बडगे सर? दाखवू का ती वस्तू? हो आले सर आले. म्यूट करा आधी. नाही असू द्या, म्यूट नका करू. मला उत्तर बर सगळ्यांकडून उत्तर घ्यायचंय ना. सगळ्यांनी बघा काय आहे ते. काय ते थांबा, पाहून घेतली तुम्ही? हो अर्ध गोल आहे. पाहून घेतलं काय आहे? पाहिलं. ओके, आता मग त्याला बाजूला ठेवतो आणि सांगा आता काय ते. नाही दिसलीच नाही वस्तू दिसली नाही. झालं नाही वस्तू बरं ठीक आहे, परत एकदा दाखवतो. पांडे नाही का? परत एकदा दाखवतो. ओके, पाहिली? व्हिडिओ येत नाही हो. पाहिली का? बाकीचे तुमचा व्हिडिओ पाहिली का तुम्ही? सगळ्यांनी पाहिली? ओके, चला आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण मेश्राम मॅडम कडून ऐकूया. मॅडम सांगा काय पाहिलं तुम्ही ते? काय ते अर्धगोल अशी वस्तू आहे. ओके, अर्धगोल वस्तू आहे. अर्ध राऊंड. काय आहे? सुनीलजी काय आहे ते? सांगा कोणी काय आहे ते. अनम्यूट करा आणि सांगा काय आहे. बाळासाहेब तुमचं म्यूट आहे. काय म्हणले सर? काय आहे, काय होतं ते? तर ते काय आहे पण सांगता येत नाही. सांगता येत नाही, त्याचं नाव माहित नाही. अच्छा, ओके. बाकी अजून कुणाला काय कळलं का काय आहे ते? पीओपी नाही होते, पीओपी वगैरे नाहीये. चांगला दगड येतो सर. ते वस्तू दिसली नाही सर. कोणाला दिसली नाही ती वस्तू? सर ते एक गारगुटीचा दगड जो आतून असा खडबुडा आहे आणि बाहेरून प्लेन असा काहीतरी वस्तू आहे. हो, पण त्याचं नाव काय आहे का नाही? नाव नाही माहिती त्याचं. का नाही माहिती? पहिले म्हणजे शोपीस म्हणून तुम्हाला शोपीस म्हणून ठेवतायत. ब्रेनचं मॉडेल ब्रेन कसलं मॉडेल? तर आता आपण आपल्या विषयाकडे येऊ. तुम्हाला ती वस्तू दाखवली मी. वस्तूवरती तुम्ही सांगितलं. म्यूट करा बडगे सर, म्यूट करा सगळ्यांना आता.
बडगे सर. हो हो हो. केलं सगळ्यांना म्यूट? प्रत्येकाने आपापले मूट करा. ओके. तर हा छोटीशी एक्सरसाइज आपण घेतली इथे प्रॅक्टिकल मनाला समजण्यासाठी. तुमच्या सर्वांच्या समोर मी एक वस्तू ठेवली. ती वस्तू काय आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला. तुमच्याकडून अपेक्षित उत्तर आली, अनपेक्षित कोणाकडूनही उत्तर मला आलं नाही. जे अपेक्षित आहे तेच उत्तर आलं. काही जण म्हटले की सर ते दगडाचं नवीन विचार जर ठेवला तो काय आहे तो तुम्हाला ओळखता येत नाही. हे आहे मनाचा एक गुणधर्म किंवा मनाचं एक वैशिष्ट्य. हे तुम्ही लक्षात घ्या मन समजण्यासाठी. तर तथागत गौतम बुद्ध याच मनाच्या वैशिष्ट्याला समोर ठेवून मनाला 5 स्कंधामध्ये विभाजित करतात. त्यातलं पहिलं जे आहे ते आहे रूप. पहिलं जे आहे ते आहे रूप. दुसरं जे आहे ते आहे वेदना. तिसरं जे आहे ते आहे संज्ञा. चौथं आहे ते आहे संखारा. आणि 5वं जे आहे ते आहे विज्ञान. आता मी तुम्हाला जी वस्तू दाखवली त्या वस्तूला डोळ्यासमोर ठेवून या 5 संकल्पना आपण समजावून घेऊ. पहिलं काय होतं? पंचस्कंधांमधलं रूप. मी तुम्हाला ती वस्तू दाखवली. परत एकदा दाखवतो. रूप डोळ्यासमोर दिसलं तुम्हाला. ओके. म्हणजे कसं का असं ना, अर्धगोल असू दे, चौकोन असू दे, कसंही असू दे, ते रूप तुमच्या डोळ्यासमोर आलं. दुसरी गोष्ट वेदना. वेदना म्हणजे त्या रूपाबद्दल तुम्हाला काय वाटलेलं आहे? चांगलं वाटलं, वाईट वाटलं, न्यूट्रल वाटलं? या 3च गोष्टी होऊ शकतात. काय वाटलं त्याच्याबद्दल? त्याच्यानंतर संज्ञा. तुम्ही त्याला संज्ञा देण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हटले की गोल आहे, काही लोक म्हटले गारगोटी आहे, काही लोक म्हटले दगड आहे. म्हणजे तुम्ही त्याला संज्ञा देण्याचा प्रयत्न केला. आणि या 3 गोष्टी झाल्यानंतर चौथी गोष्ट आली संस्कार, संखार. म्हणजे या पहिल्या 3 गोष्टीनंतर तुम्ही ठरवलं तुमच्या मनाने बाबा हे असं काहीतरी आहे. नाही बाबा ते शुभ्रसागराने सांगितलं तसं आहे ते. म्हणजे या 4 गोष्टी फिट झाल्या तुमच्या ह्याच्यामध्ये, मनामध्ये झाल्या ना फिट. आणि मग त्या 4 गोष्टींना मिळून झालं विज्ञान. म्हणजे तुमचं मन तयार झालं. आता जर मी तुम्हाला सांगितलं की बाबा ही जी गोष्ट मी तुम्हाला दाखवलेली आहे ते एक फुलं ठेवण्याचं फुलदान आहे. हे पहा इथे फुलदानी दिसलं तुम्हाला? हे ही गॅप दिसली तुम्हाला? दिसली गॅप? ही इथे फुलं ठेवण्याची ही फुलदानी आहे. आता तुम्हाला जर मी 3-4 दिवसांनंतर ही गोष्ट परत दाखवली तर तुम्ही तिला काय म्हणणार आहात? तुम्ही फुलदानी म्हणणार आहात. कारण ह्या 5 स्कंधांच्या माध्यमातून तो विचार तुमच्या मनामध्ये फिट झाला. पहिलं रूप, नंतर वेदना, संज्ञा. संज्ञा म्हणजे काय समजलं तुम्हाला? फुलदानी आहे ही. आणि संस्कार. या 3 याचं मिळून झालेला संस्कार. 5वं बनलं तुमचं मन.
कॉन्शियसनेस, विज्ञान, तुमचं ज्ञान झालं ते आता की बाबा हे म्हणजे फुलदाणी आहे. मग आयुष्यभर जरी तुम्हाला ती गोष्ट दाखवत राहिलो मी, तरी सुद्धा तुम्ही तिला काय म्हणणार आहात? फुलदाणी म्हणणार आहात. त्याला दुसरं काही म्हणणार नाही. कारण या 5 स्कंधाच्या माध्यमातून तो विचार तुमच्या डोक्यामध्ये फिट झालेला आहे. या 5 स्कंधाच्या माध्यमातून लहानपणापासून जे काही विचार आपल्या डोक्यामध्ये गेलेले आहेत, जे काही विचारांना आपल्या डोक्यामध्ये फीड करण्यात आलेलं आहे, त्या विचारांनाच मन असं तथागत गौतम बुद्ध म्हणतात. ही संकल्पना सगळ्यांना समजली का? अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजली. खूपच सोप्या भाषेमध्ये. ओके. तर लहानपणापासून जे आपले पंचेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, याच्या माध्यमातून जे काही आपण ग्रहण केलेलं आहे, या पंचस्कंदावरती पूर्ण 1 दिवसाचं लेक्चर होऊ शकेल, पण मी अधिक टर्म जे आहेत त्याला मी स्पर्श करत नाही, कारण गोंधळ होईल. या 5च टर्म लक्षात ठेवा तुर्तास. ओके. अधिक डीप मध्ये आपण जे दुसऱ्या स्तरावरचं प्रशिक्षण शिबिर होणार आहे, कोणतं? धम्म प्रशिक्षक म्हणून जे प्रशिक्षण शिबिर होणार आहे, त्या शिबिरामध्ये आपण या पंचस्कंधावर सखोल अभ्यास करणार आहोत. पण आता तुम्हाला एक ढोबळ पद्धतीने समजण्यासाठी हे मी तुम्हाला सांगत आहे. ओके. तर काय सांगितलं होतं मला? जे पंचेंद्रिय जे आहेत आपले, त्या पंचेंद्रियाच्या माध्यमातून जो कॉन्टॅक्ट होतोय तुमच्या मनाशी, डोळ्याच्या माध्यमातून तुम्हाला रूप दिसतंय, कानाच्या माध्यमातून त्याचा आवाज आहे, काय आहे ते पण तुम्हाला समजतंय, आणि जो कॉन्टॅक्ट होतोय ते कॉन्टॅक्ट म्हणजेच तुमचं ज्ञान विज्ञान, म्हणजेच तुमचं मन. म्हणजे ही प्रक्रिया जर आपण मन निर्माण होण्याची प्रक्रिया जर तुम्ही लक्षात घेतली, तर जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या दुःखाबद्दल, त्याच्या सुखाबद्दल, त्याच्या भविष्याबद्दल जर योग्य विचार त्याच्या समोर जर ठेवले, तर तो त्याच्या मनाला ट्रान्सफॉर्म करू शकतो. ही ती प्रक्रिया आहे, साधी प्रक्रिया आहे. ओके. आणि लहानपणापासून मग तुम्ही विचार करा, एखाद्या मुलावरती जे आपण विचार देत असतो, तर विचार देण्याची सुद्धा एक पद्धत आहे. फक्त सांगितलं म्हणजे विचार त्यांनी घेतले असं होत नाही. मानवी स्वभाव किंवा मानवी मन असं आहे की जर त्या विचारामध्ये तो राहिला, त्याने सुधारण जर ते विचार जर पाहिले, तर तो विचार आत्मसात करत असतो. नाहीतर पुस्तकामध्ये खूप चांगले विचार लिहून ठेवलेले आहेत, पण तरी सुद्धा माणसं ऑटोमॅटिक मग चांगली का होत नाहीत? तर ते संस्कार रुजवण्यासाठी त्याला तसं वातावरण तसं पाहिजे. त्याचं एक उदाहरण मी धम्माचं उदाहरण देतो. तथागत गौतम बुद्धांनी संघ निर्माण करण्यामागे एक त्यांचं उद्देश होतं. तो संघ म्हणजे धम्म विचारांचं अनुसरण करणाऱ्या लोकांचा संघ. धम्म विचारांचा अनुसरण करणाऱ्या लोकांचा संघ. मग त्या संघामध्ये काही लोक असतात की त्यांनी बाबा धम्माचं आकलन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. काही जण नवीन असतात. मग त्यांच्या संगतीमुळे, संघामधील त्यांच्या संगतीमुळे एक उदाहरण त्याच्या डोळ्यासमोर असतं. त्या उदाहरणाच्या माध्यमातून तो संस्कार घेत असतो, तो संघामधला व्यक्ती. तीच प्रक्रिया कुटुंबामध्ये देखील असते. कुटुंबामध्ये सुद्धा आई, वडील, इतर नातेवाईक, शाळेमध्ये शिक्षक, इतर मुलं, या वातावरणामधून ते विचार तो व्यक्तीच्या मनामध्ये रुजले जात असतात. ज्या पद्धतीने तुम्हाला मन सांगितलंय कसं कार्यरत होतं, त्या पद्धतीने डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली ते विचार संस्कार म्हणून त्या व्यक्तीच्या मनामध्ये रुजले जात असतात आणि व्यक्तीची जडणघडण तशी होत असते. मग लहानपणापासून जर आपण पाहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे उदात्त विचार, तथागत गौतम बुद्धांचे एवढे उदात्त विचार जर जाणीवपूर्वक जर आपण जर दिले,
तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे खूप चांगलं होईल. तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या अतिशय सबल होईल. आणि काल परवाचं जे उदाहरण आहे, एक फिल्मी ऍक्टर जो आत्महत्या त्याने केली, त्याचं एकमेव एवढंच कारण आहे त्याचं, की त्याचं मन जे आहे ते सशक्त नव्हतं. भले बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असोत, अवतीभोवती असोत, पण जर मन त्याचं योग्य दृष्टिकोनातून सक्षम जर नसेल, तर त्या गोष्टींचा काहीही फायदा नाही. म्हणूनच जर हे धम्माचे विचार, बाबासाहेबांचे विचार योग्य पद्धतीने व्यक्तीने जर ग्रहण केले, तर त्याच्या व्यक्तिगत दुःखातून मुक्त होण्याचा मार्गाकडे तो वाटचाल करतो. कारण ह्या विचारांचं, या संस्काराचं उद्दिष्टच हे आहे, की व्यक्तीने त्याच्या पूर्णावस्थेकडे प्रवास करावा, वाटचाल करावी. पूर्णावस्था म्हणजे काय? दुःखमुक्त होण्याची अवस्था. त्याच्याकडे वाटचाल करावी. आणि ती अवस्थेकडे जाण्यासाठी हे संस्कार विचाराच्या माध्यमातून लहानपणापासून किंवा जेव्हापासून तो व्यक्ती संपर्कात आहे तेव्हापासून त्याच्या अवतीभोवती संघाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून निर्माण करण्याच्या प्रक्रियेला संस्कार देणं प्रक्रिया अशी म्हणतात. आणि ती प्रक्रियाला सुद्धा संस्कृती असं म्हणतात. बौद्ध संस्कृती हे त्याचं नाव. आता हे जे आपण 1 तासाचं जे शिबिर आयोजित केलेलं आहे, त्या शिबिरामध्ये आपण सर्वजण एका विचाराशी जर अनुरूप होत असेल, तर ते वातावरण त्याला आपण म्हणतो. ती संस्कृती आपण त्याला तशी म्हणतो. हीच संस्कृती जर मोठ्या प्रमाणावर जर आपण तयार केली, तर ती बौद्ध संस्कृती आपण म्हणू शकतो. या विचारांची देवाणघेवाणाची प्रक्रिया. तर संस्कार या विषयाला या सूक्ष्म लेवलवरती जाऊन पाहण्याची आवश्यकता आहे. अजूनही मला वाटतं शिबिर आपलं आजचं सेशन संपत आलेलं आहे, पण आपण व्यक्तिगत संस्कारावरतीच अजूनही आपण आहोत. जसं मी शिबिराच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, की संस्काराचे 2 प्रकार आहेत. एक व्यक्तिगत संस्कार आणि दुसरा सामूहिक किंवा सामुदायिक संस्कार. तर व्यक्तिगत संस्कारावर देखील अनेक बोलण्यासारखं आहे, पण त्यातले बेसिक काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. यावरती अधिक विश्लेषणात्मक एक पूर्ण एका दिवसाच्या शिबिरामध्ये, रेसिडेन्शियल शिबिरामध्ये याच्यावरती विस्तार करणं योग्य राहील. पण तूर्तास आजच्या शिबिरासाठी व्यक्तिगत संस्काराची प्रक्रिया तुम्ही समजून घेतली असेल असं मला वाटतं. आता मी दुसऱ्या भागाकडे वळतो, ते म्हणजे सामुदायिक किंवा सामाजिक संस्कार. एक व्यक्ती म्हणून बौद्ध विचार, बौद्ध संस्कार कसे ग्रहण करायचे, कधी ग्रहण करायचे, कशाच्या माध्यमातून ग्रहण करायचे आपण पाहिलं. सामाजिक संस्काराची आवश्यकता काय आहे, हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे. सामाजिक संस्काराची आवश्यकता नाही का? तर सामाजिक संस्काराची खूप मोठी आवश्यकता आहे. कारण सामाजिक संस्कार हे इनडायरेक्टली त्या व्यक्तींवरती संस्कार करत असतात. इनडायरेक्टली इतर समाजावरती देखील संस्कार करत असतात. म्हणून बौद्ध विचारांच्या लोकांचा मिळून बनलेला संघ याची खूप आवश्यकता आहे. म्हणूनच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावी लागली होती. नाहीतर त्याशिवाय त्याचं काही औचित्यच नाहीये. जाणीवपूर्वक लोकांना बौद्ध विचार देणं, त्यांना संस्कारक्षम करणं, सामूहिकरित्या त्यांना संस्कारमय करणं, यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे. कधी कधी माणूस हा एकटा जर असेल, माणूस हा कधी एकटा राहू शकत नाही. त्याला कोणत्या तरी संघाची, समाजाची त्याला आवश्यकता असते. आणि ती आवश्यकता देखील पूर्ण करण्यासाठी या संस्थेचं महत्व खूप आहे. तर तुमचं आमचं सामुदायिक संस्काराचं कर्तव्य काय आहे, यासाठी संस्थेची जर ध्येय उद्दिष्ट जर पाहिली तर त्याची अधिक स्पष्टता येईल. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी सांगितलेलं आहे की धम्म हा सोशल गॉस्पेल आहे किंवा ती सामाजिक तत्व प्रणाली आहे, किंवा धम्माच्या सामाजिक रूपावरती त्यांनी जास्त भर दिलेला आहे. याचं पाठीमागचं कारण जर तुम्ही पाहिलं तर भारताची सामाजिक व्यवस्था तुम्ही डोळ्यासमोर आणा. भारतामध्ये एका समुदायाला खूप भयानक आव्हानं आहेत जी अन्य देशामध्ये नाहीत.
खूप भयानक आव्हान आहे. त्यामुळं भारतामध्ये बौद्ध धम्माच्या सामूहिक संस्काराला खूप महत्व आहे. त्यांच्या एकत्रित संस्काराला खूप महत्व आहे. कारण त्याचं ते सामुदायिकीकरण त्या समुदायातील प्रत्येक जणाला सुरक्षिततेची भावना देतं. नंबर 1. त्या प्रत्येक जणाची सुख-दुःख वाटून घेण्यासाठी एकमेकाला एक चॅनल उपलब्ध करतं. नंबर 2. आणि त्यांची ती सामूहिक जीवन पद्धती भारतातील इतर लोकांवरती सुद्धा विचार टाकण्यासाठी कार्यरत होत असते. तर ही सामुदायिक संस्काराचे या उद्दिष्ट आहेत किंवा सामुदायिक संस्काराची ती वैशिष्ट्ये आहेत. ओके. तर त्यासाठी बौद्धांनी सामुदायिकरित्या एकत्रित आलं पाहिजे, सदैव सामुदायिकरित्या एकत्रित राहिलं पाहिजे आणि नेहमी सामुदायिकरित्याच कोणतंही कार्य केलं पाहिजे. कोणतंही म्हणजे समाजाशी संबंधित, राईट. हे सामुदायिकरित्याच केलं पाहिजे, एकट्याने कधीही केलं नाही पाहिजे. समाजामध्ये काही लोक आहेत धम्मप्रचारक जे एकटे आहेत, स्वयंभू आहेत. मी एकटा धम्मप्रचार करतो, मला काय संघटनेची आवश्यकता. पण एकटं धम्मप्रचार करणं आणि सामुदायिकरित्या धम्मप्रचार करणं याच्यामध्ये जो फरक आता आपण समजून घेतला, त्याचे काय त्याचे इम्पॅक्ट होऊ शकतात, काय त्याची आवश्यकता आहे, या बाबी आपण समजून घेतलेल्या आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी देखील समाजाच्या मजबूत संघटनेवरती, समाजाच्या धार्मिक संघटनेवरती खूप जोर दिलेला आहे. म्हणून डॉक्टर राजाराम बडगे यांनी सुरुवातीला जे वाक्य म्हटलेलं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माच्या या ग्रंथाच्या पहिल्या पानावरती लिहून ठेवलेलं आहे, त्या 2 ओळी. सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखद आहे धम्माचं श्रवण, सुखद आहे संघाची एकता, संघाची समाजाची एकता, आणि सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं कार्य. सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो. एकट्याने केलेलं कार्य सुखद नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं कार्य हे धम्मामध्ये सुखद आहे, हे डॉक्टर बाबासाहेब सांगतात. हे आहे सांघिक संस्काराचं फलित किंवा वैशिष्ट्य. अतिशय थोडक्यामध्ये वेळेच्या अभावी मी सांघिक संस्कार देखील तुमच्या समोर ठेवलेला आहे. मला वाटतं याच्यामधून जर तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर विचारा. विधिकर्त्याचं शिबिर झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहोत, धम्म प्रशिक्षकाच्या शिबिराच्या टप्प्यामध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये आलेल्या ज्या टर्म्स असतील त्या टर्म्स वरती सखोल विश्लेषण करून आपण ते जाणून घेणार आहोत. तुर्तास आजच्या विषयावरती मी इथे थांबतो. ऐकून घेतल्याबद्दल आणि हा सामुदायिक संस्कार आपल्या सगळ्यांवरती केल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. साधु साधु साधु. यावरती काही प्रश्न असतील जरूर विचारा. एक मिनिट ठेवा. आपापला मोबाईल अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारूया. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर, मी उज्ज्वला. आवाज ब्रेक होतोय तुमचा ताई. हो. आता येतोय का? हा येतोय, बोला. हॅलो. हा बोला. हो सर, आपण आता डिस्कस केलं की दुःख शिवाय राहणं किंवा दुःख व्यक्त न करता जगणं गरजेचं आहे. आणि मला ऍक्च्युली हे तुम्हाला थोडस बोलायला, अजून ह्या विषयावर बोलायला असं माझं मत आहे. कारण फक्त दुःख न म्हणता जगावं हे प्रत्येक जणांना बोलतात, पण ते ऍक्च्युअली वर्क करायचं हे अजून जास्त डिटेल बोललं गेलं पाहिजे असं मत आहे.
मला सुद्धा तसंच वाटतंय की या विषयावरती अजून बोललं गेलं पाहिजे. पण तुम्हाला सांगितलं मी की हे 15 दिवसाचं विधीकरता प्रशिक्षण शिबिर आहे. त्यामुळं यातील काही टर्म्सला मी ओझरता फक्त स्पर्श केलेला आहे. याच्यावरती सविस्तर शिबिर हे पुढच्या प्रक्रियेमध्ये होणार आहे. म्हणजे विधीकरता झाल्यानंतर धम्म प्रशिक्षकाचं जे शिबिर आहे जवळपास ते शिबिर वर्षभर चालणार आहे. म्हणजे रोज नाही चालणार ते शिबिर, आठवड्यातून एकदा चालले जातील. पण त्या वेळेस मग हा एकच मुद्दा घेऊन त्यावर सविस्तर विश्लेषण होणार आहे. राईट. शेवटी बौद्धांची एक खासियत आहे की बौद्ध व्यक्ती जर म्हटला तर बौद्ध व्यक्ती हा मनाने अतिशय सक्षम असला पाहिजे. बौद्ध व्यक्ती त्याची आर्थिक परिस्थिती कशी असो पण त्याच्या चेहऱ्यावरून सुख आणि समाधान आणि शांती ही ओसंडून वाहता आली पाहिजे. तर त्या बौद्ध व्यक्तीने हे विचार घेतलेला आहे. ठीक आहे. नाहीतर कोरडं तत्वज्ञान घरामध्ये पुस्तकाच्या रूपात ठेवून त्याचा काहीही फायदा नसतो. जर औषध घेतलं त्याचा परिणाम झाला तर त्याचा उपयोग आहे. पण विचारलेला प्रश्न खूप छान आहे. यावरती नक्कीच, कारण धम्माचा उद्देशच तो आहे, दुःख आणि दुःखाची मुक्ती. त्याच्यावरती आपण नंतरच्या शिबिरामध्ये जरूर सविस्तर आपण विश्लेषण करून आपण जाणून घेऊया. ओके, ठीक आहे, थँक्यू. यू वेलकम. अजून चला मग मी एक समजतो, एक तर मी सांगितलं ते कोणाला समजलं नाही असं समजू का मी, जर प्रश्न नसतील तर. प्रश्न नाहीत म्हणजे शुभ्रसागरांनी खूप विषय अवघड केलेला आहे आणि आम्हाला तो समजलेला नाही. अनम्यूट करा कोणाला? सुनील जी, अनम्यूट करा, अनम्यूट. नाही सुनील जी, अनम्यूट करा सुनील जी. तुमच्या मोबाईलच्या इथं अनम्यूट करा. आपण ऐकत राहू. अच्छा, हा जो विचार मांडला आपण अतिशय अनमोल असा हा तो विचार आहे. आणि विश्लेषण अभ्यासांती ती विश्लेषण केलेलं आपण अतिशय बहुमोल आहे. पुन्हा एकदा हिंदीमध्ये संध्याकाळी तुमचं विश्लेषण आम्ही या ठिकाणी याच विषयाला ऐकण्यासाठी आतुरतेने बरोबर टायमिंग 8 वाजता हजर राहू. आता आपण रजा घेऊया आणि संध्याकाळी 8 वाजता आपण हजर राहू. बर. अजून कुणाला काही अडचण, समजलं नाही समजलं, अजून कोणत्या विषयावरती विश्लेषण करायची इच्छा आहे तुमची? आपल्याकडे अजून 8 मिनिट आहे. विश्राम मॅडम, अनम्यूट करा तुमचा मोबाईल. आपण जेव्हा धम्मसंस्कार देतो आणि ते सुरक्षित कसं राहावं, सुरक्षिततेची भावना त्यामध्ये आली पाहिजे. बरोबर. पण ती कशी येणार त्यांच्याकडून ज्यांना आपण देतो? खूप छान प्रश्न विचारला. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धम्म संस्कार आपण व्यक्तींना देतो, त्यामधून सुरक्षिततेची भावना कशी यायला पाहिजे हा तो प्रश्न आहे. यासाठी मी दोघांचं उदाहरण देतो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात प्रथम तथागत गौतम बुद्ध यांना शाक्य सिंह असं देखील म्हणतात. शाक्य सिंह म्हणजे शाक्य कुळातील सिंह. आणि म्हणूनच सम्राट अशोकाने देखील अशोक स्तंभ जे आपण म्हणतो त्याच्यावरती 4 सिंह आहेत जे
चारही दिशेला तोंड करून आहेत. 4 सिंह आणि ते सिंह निर्भयपणे गर्जना करण्याच्या आहेत किंवा गर्जना करत देखील असतील. तर तथागत गौतम बुद्धांना साक्य सिंह का म्हटलं गेलेलं आहे? कारण ज्याने धम्माचा विचार मनामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्याने 10 पारामिता विकसित केलेल्या असतात. 10 पारामिता. तर 10 पारामितामधील ज्या पारामिता आहेत, एक शौर्याची पारामिता ज्याला म्हणता येईल, ती पारामिता म्हणजे वीर्य पारामिता. ही शौर्याची पारामिता आहे. अधिष्ठान पारामिता. एखादा जर तुम्ही निश्चय केलेला जर असेल तर त्या निश्चयाशी तुम्ही कधीही विचलित होत नाही आणि त्या गोलला, त्या निश्चयाला सर्व शक्ती लावून प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, ती शौर्याची पारामिता. तर ज्या धम्म म्हणजे या गुणांचा विकास करणं. त्या व्यक्तीने धम्माची तत्व जाणलेली आहेत. अनित्य असेल, अनात्मा असेल, प्रतीच्य समुत्पात असेल, सिंपल मनाला जाणलेलं आहे त्याने, दुःख काय जाणलेलं आहे. त्या व्यक्तीच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना हळूहळू हळूहळू नष्ट होण्यास सुरुवात होते. ही ऑटोमॅटिक प्रोसेस होते ती. ही वीर्य पारामिता, अधिष्ठान पारामिता याचा संचय वाढू लागतो आणि तो व्यक्ती निर्भय होत असतो. आता ही प्रक्रिया एका दिवसात होत नसते. ही प्रक्रिया हळूहळू होत असते आणि त्याच्यानंतर हे विचारच त्याला एवढे मजबूत करतात, एवढे निर्भय करतात की तो देखील सिंहासारखा निर्भय होतो तो व्यक्ती. ज्याने आता तथागत गौतम बुद्धांचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवू. अतिशय निर्भय म्हणजे किती उदाहरणं आहेत. त्यांच्या कुटीमध्ये साप येतो पण ते निर्भयतेने त्या सापाला सुद्धा शांत करतात. त्यानंतर दरोडेखोर, त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ दगड टाकतो वरून, तरी सुद्धा ते निर्भय असतात. म्हणजे ह्याच्यावरून त्यांची गुणांची आपण जाणीव आपण घेतो. आता तथागत गौतम बुद्ध तर 2500 वर्षापूर्वीचं उदाहरण. आता आपण अलीकडचं उदाहरण घेऊ, जे तुमचे आमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणतात की मी जे तुमच्यासाठी जे करू शकलेलो आहे ते केवळ धम्मामुळे करू शकलेलं आहे. म्हणजे धम्म ज्या व्यक्तीने जाणला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं होतं, किती निर्भय होतं, याचं उदाहरण आपण बाबासाहेबांच्याकडून पाहून घेऊ शकतो. बाबासाहेब हे अतिशय निर्भय, असुरक्षिततेची भावना कधी त्यांच्या मनामध्ये दिसून येते आपल्याला? कधीच नाही. भले त्यावेळेस ते एकटे होते, प्रतिकूल परिस्थिती होती आणि किती लोक त्यांना मारण्यासाठी टपली होती, पण असुरक्षितता कधीच त्यांच्या मनामध्ये नाही. तर सांगण्याचं तात्पर्य असं की 10 पारामितामधील त्या 2 पारामिता त्या विकसित होत जातात तुमच्या मनामध्ये हळूहळू आणि ती असुरक्षिततेची भावना देखील कमी कमी होत जाते. त्या असुरक्षिततेच्या भावनेला नष्ट करण्यासाठी तुमचा संघ देखील मदत करत असतो. तुम्ही ज्या वातावरणात, ज्या संस्थेमध्ये, ज्या लोकांच्या संघामध्ये तुम्ही येता त्यांच्या सहवासाने देखील तुमचं असुरक्षितता कमी होते आणि गुणांचा विकास होतो. तुमच्यामध्ये काही गुण असतील, त्या गुणांचा लाभ इतरांना होत असतो. इतरांमधले काही गुण असतील, त्या गुणांचा लाभ तुम्हाला होत असतो. हे झालं सांघिक वातावरण. यासाठी हे संघ तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. असुरक्षिततेची भावना व्यक्तीमध्ये कमी करण्यासाठी संघ किंवा ती संघटना किंवा ते धम्म प्रचारक मदत करतात. तुमचं आमचं आता विधिकर्ता म्हणून सुद्धा हे कर्तव्य आहे की ती धम्माची असुरक्षिततेची भावना एकमेकांमधील कमी करणं, 10 पारामितांचा आपल्यामध्ये वृद्धी करणं, धम्माची तत्व हळूहळू जाणून. आता तर सुरुवात झालेली आहे धम्माचे आपण जाणून घेण्यासाठी. काही कालावधीनंतर त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्हाला जाणून येईल. धन्यवाद ताई प्रश्न विचारल्याबद्दल. बडगे सर किती वेळ राहिला? थँक्यू सर, फारच सुंदर विश्लेषण केले तुम्ही. थँक्यू मॅडम. 2 मिनिटं राहिलेत. ओके, जर प्रश्न जर नसेल तर
आजचा हा. विषय आपला नाही का व्यक्तिगत संस्कार. हो, व्यक्तिगत हो. संस्कार म्हणजे विधिकर्त्यावरती आपले व्यक्तिगत हो. आपल्यावरती संस्कार होणं आवश्यक आहे. मग आणि तेव्हा आपण आपण- इतरांवरती करू. हा, तेव्हा आपण इतरांवरती करू आणि ते आपल्या शब्दाला एक वजन पण असणार त्यावेळेस. बरोबर. खूप छान. खूप छान संजयजी, त्याच्या- खूप खूप धन्यवाद तो मुद्दा मांडल्याबद्दल. आपण पाहतो विधिकर्त्यावर खूप जबाबदारी आहे. लग्नामध्ये लग्न लावताना विधिकर्ता माईक मधून ओरडत असतो, शांत बसा, शांत बसा. कोणी शांत बसत नाही. विधिकर्ता धाय मोकळून रडत असतो. पण जर त्या विधिकर्त्याच्या आचरणामध्ये शब्दामध्ये वजन आलं तर लोक ऑटोमॅटिक शांत बसतात. नक्कीच बसतील शांत. है की नाही? तर तथागत गौतम बुद्ध देखील त्यांच्या व्यक्तिमत्वामधूनच लोकांना शांत करत होते. त्यांच्यामधील आपण एक 100-100 एक अंश जरी आणला तरी आपल्या व्यक्तिमत्वामुळे ही सर्वसामान्य जनता सुद्धा शांत बसेल विधिकर्ता म्हणून. ओके, तर तो प्रयत्न आपण करू. संस्कार पहिल्यांदा आपल्यामध्ये आणूया, मग त्याचा प्रभाव आपल्या माध्यमातून, आपल्या संस्कारच्या माध्यमातून इतरांवरती आपण घेतो. आणि दमदाटी करून कधीही संस्कार देता येत नाही. संस्कार हा अतिशय निसर्गतः मुक्तपणे दिला जातो. काही न बोलता, काही न सांगता, फक्त तुमच्या उपस्थितीमुळे संस्कार हा कार्यान्वित होत असतो. नाहीतर दमदाटी करून अरे हेच कर तेच कर, संस्कार तसा अजिबात नाही. आतापर्यंत सोसायटी ऑफ इंडियाची जुनी ओळख तशी असेल, हो, पण नवी जुनी ओळख ओळख बुद्धिस्ट तशी सोसायटी ऑफ इंडियाची तशी करायची नाही. हो, बरोबर.